नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पूर्व भागामधील पॅकेज E4ला आलेलो आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या कमेंट आल्या होत्या की E4चं पॅकेजचं अपडेट द्या, E4 पॅकेजचं अपडेट द्या. तर मित्रांनो, आज आपण E4ला आलेलो आहे आणि थेट ड्रोनच्या माध्यमातून आपण डेली आपण अपडेट देत आहोत. मित्रांनो, आता आपण लोणीकंद ह्या गावच्या जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता E4चं म्हणजे पूर्व भागामधील जे काम आहे खूप संत गतीने हे काम सुरू आहे आणि त्यामध्ये E4चं जे पॅकेज आहे ह्या पॅकेजमध्ये फारच कमी प्रमाणामध्ये म्हणजे काम खूप स्लो पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आपण एक 2 ते 3 वेळा आपण अपडेट दिलं होतं, त्यामध्ये पण काम खूपच स्लो असं या ठिकाणी म्हणजे वर्क हा काही ठिकाणीच दिसतंय, काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी काम चालू झालेलं नाही आहे. E4चं पॅकेज खूपच स्लो असं चालू आहे. पण मित्रांनो, आज आपण तुम्हा सगळ्यांच्या कमेंट वाचल्या आणि कमेंटमध्ये प्रत्येकाचं रिक्वेस्ट होती की तुम्ही E4चं पॅकेज करा, E4चं पॅकेज करा. तर आपण आता E4च्या पॅकेजला आहे आणि मित्रांनो, लोणीकंद आपण जवळ आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. मित्रांनो, समोर तुम्ही जे हा रस्ता बघता हा पुणे अहिल्यानगर हायवे आहे आणि या ठिकाणीसुद्धा काम कुठेही चालू दिसत नाही E4च्या पॅकेजला. पण आता आपण तिथं चौकशी केली असताना या ठिकाणी काम हे लवकर चालू होईल आणि काम हे प्रगतीपथावर येऊ शकतं. मित्रांनो, E4चं पॅकेज म्हणजे पूर्व भागामधील खूपच महत्त्वाचं असं हे पॅकेज मानलं जातं आहे. कारण हा पॅकेज सोलापूर रोड असेल किंवा नगर रोड असेल, नाशिक रोड असेल, कारण E4चं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सोलापूर हवे असेल किंवा पुणे अहिल्यानगर हवे असेल, नाशिक हवे असेल, तर ह्या रोडला हा रोडला जातो. त्यामुळे ह्या रोडचं काम लवकरात लवकर चालू हवं आणि आपण आता पुणे अहिल्यानगर हवे रोड क्रॉस केलेला आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे जो पुणे महानगर आणि पिंपरी चिंचवड परिसराभोवती एक मोठा चक्राकार एक्सप्रेसवे म्हणजे रिंग रोड तयार करण्यासाठी राबवला जाणारा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आणि मित्रांनो, या रिंग रोडचा उद्देश पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि शहरातील जे ट्रॅक मार्ग आहेत हे पुनर्व्यवस्थित करणे आणि भविष्यातील शहरी विस्ताराची तयारी करणे हा रिंग रोडचा खूप मोठा उद्देश आहे. पुणे रिंग रोडची लांबी ही 172 किलोमीटर आहे आणि मित्रांनो, आपण आता वाडे भोलाईच्या जवळ आलेलो आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं नाही आहे. पहिलं जे आपण व्हिडिओ टाकले त्यामध्ये तर काही ठिकाणी काम चालू होतं, पण आत्ता बऱ्याच ठिकाणी काम हे खूपच संथ गतीने असं चालू आहे. या ठिकाणी थोडंसं काम हे चालू दिसत आहे आपल्याला, हे पाहू शकता. आपण पूर्व भागामधील पॅकेज E4ला आहे आणि मित्रांनो, E4 हे पॅकेज लोणीकंद गावापासून चालू होतं. लोणीकंद गावापासून चालू होतं ते वळती गाव आहे, म्हणजे सोलापूर हवे आपण सोडल्यानंतर वळती गाव लागतं. वळती गावापर्यंत हे पॅकेज संपतं. या ठिकाणी इंटरचेंज हा होणार आहे. आणि मित्रांनो, W4 पॅकेजमध्ये कोणकोणती गावं येतात आपण हे पण जाणून घेऊया. मित्रांनो, लोणीकंद गाव आहे, पेरणे गाव आहे, बोखरी गाव येतं, डोंगरगाव येतं, वाडे भोलाई गाव येतं,
त्यानंतर गावडेवाडी येतं, बिहुरी गाव येतं, नायगाव येतं, पेठगाव येतं आणि उरुळी फाटा रोड येतो. हा आपल्याला जो रेल्वे क्रॉसिंग आहे या ठिकाणी उरुळी फाटा रोड येतं. परत उरुळी कांचन गाव येतं, त्यानंतर सोलापूर हवे येतं, त्यानंतर सोरतापवाडी फाटा येतं, शिंदवणी गाव येतं, त्यानंतर वळती गाव येतं. तर वळती गावाला W4चं हे पॅकेज संपतं आणि त्यानंतर E4चं हे पॅकेज संपतं आणि त्यानंतर E5, E6, E7 टोटल मित्रांनो 12 पॅकेज पुणे रिंग रोडला आहेत. त्यातील 9 पॅकेजची कामं ही चालू झालेले आहेत आणि तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहताय जे पूर्व भागामधील जे काम आहे हे खूप वेगाने असं चालू आहे आणि जे 2028पर्यंत हे काम म्हणजे हा पुणे रिंग रोड चालू होऊ शकतो. हे पश्चिम भागामधील जे आता आपण कामाची जी परिस्थिती पाहतोय त्यावरून लक्षात येते की 2028पर्यंत पश्चिम भागामधील सुद्धा काम हे पूर्ण होऊ शकतं. फक्त पूर्व भागामधीलच कामाचं थोडंसं आपल्याला काही पॅकेज आहेत म्हणजे आपण बाकीचे पूर्व भागामधीलच आज चालू महिन्यामध्ये आपण पूर्ण डिटेल माहिती आपण देणार आहोत. पूर्ण पॅकेज टू पॅकेज E1 असेल, E2 असेल, E3 असेल आणि E4. तर आपण पूर्व भागामध्ये 4 पॅकेज आपण आता मे महिन्यामध्ये आपण डिटेल पूर्ण अपडेट माहिती देणार आहोत आणि आता आपण E4ला आहे. आणि मित्रांनो पॅकेज E4 हा पुणे रिंग रोड प्रकल्पातील म्हणजे हा पूर्वेचा म्हणजे ईस्टर्न पॅकेज 4 हा आहे आणि हा पूर्व भागात येतो. मित्रांनो ह्याची किलोमीटर लांबी जर म्हणलं सगळ्यात जास्त W4चं किलोमीटर आहे. 24.5 किलोमीटर हे W4चं पॅकेज येतं. आणि मित्रांनो हे रोडवेज कंपनी या ठिकाणी काम करत आहे आणि खूपच संथ गतीने म्हणजे खूपच हळू असं रोडवेज जी कंपनी आहे हे खूपच काम स्लो असं या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जे लोणीकंते वळती गाव जे आहे यामध्ये इंटरचेंज किती येणार आहे, मायनर ब्रिज किती आहेत, रेल्वे क्रॉसिंग ब्रिज किती येणार आहेत हे पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी ह्या पॅकेजमध्ये 3 इंटरचेंज हे देण्यात आलेले आहेत आणि 8 फायर डक्ट्स हे देण्यात आलेले आहेत. 2 रेल्वे ब्रिज हे या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे ह्या ठिकाणी होणार आहेत. 1 मेजर ब्रिज होणार आहे. 13 मायनर ब्रिज हे पॅकेज E4ला आहेत. 19 VFS हे देण्यात येणार आहेत. 3 VFS पण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या पॅकेजमध्ये सर्वात जास्त 35 बॉक्स कलवड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि 1 LVP पण या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी रोडवेज कंपनी या पॅकेज E4मध्ये काम करत आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणी E4च्या कामाची जी लाईव्ह दृश्य तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहताय. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पूर्ण डिटेल पुणे रिंग रोडचे आपण मंथली आपण अपडेट देत आहोत. पुणे रिंग रोड हा 6 लेन रस्ता असणार आहे म्हणजे 3+3 असा हा हा रस्ता असणार आहे. या रस्त्यामध्ये आवश्यक रस्ते सुरक्षा, परत ड्रेनेज असेल, फुटपाथ असेल, क्रॅश बॅरियर असेल, अजून बरंच सुरक्षा पुणे रिंग रोडला हे देण्यात येणार आहेत. आणि यामध्ये
ॲडव्हान्स असे हे स्पीड कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून ओव्हरस्पीड कुणीही गाडी चालवणार नाही, अपघात हे कमी होतील. 120 ताशी पुणे रिंग रोडला हे स्पीड असणार आहे आणि हा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल रस्ता असणार आहे. ह्या रिंग रोडमुळे असंख्य तालुके जसे की हवेली असेल, मुळशी असेल, मावळ आहे, भोर आहे, खेड आहे, पुरंदर आहे इत्यादी तालुके या ठिकाणी जोडले जाणार आहेत. आणि हा रस्ता म्हणजे पुणे रिंग रोड हा रस्ता एकदा पूर्ण झाला की पुणे शहरातील जी ट्रॅफिक कोंडी ही कमी होण्यास ही मदत होणार आहे आणि शहराच्या बाहेरील भागाचा म्हणजे विकास हा खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आणि जो बाह्य भाग आहे याच्यातील दळणवळण सुधारणा ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. जसे की मुंबई पुणे असेल, पुणे नाशिक असेल, पुणे सोलापूर हवे आहे, अशा जवळच्या हवेची या पुणे रिंग रोडची चांगल्या प्रकारे म्हणजे उत्तम कनेक्टिव्हिटी ही मिळवणं प्रत्येक वाहन चालकाला हे सोपं राहणार आहे. थोड्याच दिवसामध्ये पॅकेज E4चं हे काम प्रगतीपथावर येऊ शकतं, कारण आपण या ठिकाणी चौकशी केल्यानंतर लवकरच काम हे चालू होणार आहे आणि काही ठिकाणी काम हे चालू झालेलं पण आहे. काही ठिकाणी थोडंसं संथगतीने काम चालू आहे. लवकरच E4चं पॅकेज हे काम लवकर चालू होईल. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी काम हे चालू झालेलं आहे. महाराष्ट्रामधील एक मेगा प्रोजेक्टपैकी हा पुणे रिंग रोड एक मोठा प्रकल्प आहे. हा रिंग रोड प्रकल्प MSRDC हे करत आहे आणि हा 6 लेन कॉरिडॉरचा रस्ता आहे आणि हा रिंग रोड पुणे शहरातून जाणाऱ्या 6 प्रमुख रस्त्यांना जोडला जाणार आहे. आता आपण हे रस्ते पण जाणून घेऊया की कोणत्या रस्त्याला हा जोडला जाणार आहे. यामध्ये पुणे बँगलोर हायवे आहे, पुणे सासवड हा एक रस्ता आहे आणि पुणे सोलापूर हायवे आहे, पुणे सासवड पालखी मार्ग पण आहे, पुणे अहिल्यानगर हायवे, पुणे नाशिक हायवे आहे, पुणे मुंबई जुना हायवे येतो आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवे पण या ठिकाणी जोडला जाणार आहे. आणि मुंबई पुणा एक्सप्रेसवेला ज्या ठिकाणी रिंग रोड क्रॉस होतो आहे तर या ठिकाणी इंटरचेंज खूप मोठा होणार आहे आणि त्याचं थोड्या दिवसातच आता म्हणजे ते W1 या पॅकेजमध्ये हा इंटरचेंज येतो. मित्रांनो, पुणे रिंग रोड झाल्यानंतर खूपच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी जी आता पुण्यात म्हणजे पुणेकर आणि जी पुण्याबाहेरची जी लोक येतात आपली महाराष्ट्रामधील सगळीच लोक पुण्यात यायला कंटाळा करतात की खूपच असं ट्रॅफिक या ठिकाणी असतं. तर 2च वर्षामध्ये म्हणजे 2028पर्यंत पुणे रिंग रोड हा चालू होणार आहे आणि आपल्या सेवेमध्ये हा रस्ता 2028पर्यंत ह्याचं काम होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले डेली आपण जे मंथली पुणे रिंग रोडचे असतील किंवा दुसरे व्हिडिओ असतील ते आपण पुणे रिंग रोडचे टोटल आता 9 पॅकेजचं आपण डेली मंथली अपडेट देत आहोत. याचे अपडेट तुम्हाला मिळून जातील
आणि मित्रांनो, काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये काही सुधारणा करायची असतील आपल्याला व्हिडिओमध्ये तर आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि प्रत्येक आपण डेली मंथली आपण पूर्व भागामधील E1 असेल, E2 असेल, E3, E4 आणि पश्चिम भागामधील W1 असेल, W2 आहे, W3 आहे, W4 आहे आणि W5 आहे. तर आपण ह्याचं डेली आपण अपडेट देत आहोत. तुमच्यापर्यंत आपण पूर्ण पुणे रिंग रोडची आपण डिटेल व्हिडिओ म्हणजे काम कशाप्रकारे जाग्यावर म्हणजे वर्क कसं चालू आहे ह्याचा आपण ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण हे व्हिडिओ घेऊन येत आहे. म्हणजे आपल्याला कळून जाते की काम किती चालू आहे आणि कसं काम या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.